नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई याच्यावरती या समस्येवरती आम्हाला काही स्वामींची सेवा सांगा, जी ही सेवा केल्याने आम्हाला या समस्येतून सुटका आमची समस्येतून मुक्ती होईल किंवा सुटका होईल. तर आता समस्या कोणती? तर बघा, पैसा. आपण अनेक लोकांना पैसे देतो. आपले नातलग असतील, आपले मित्र असतील, आपण विश्वास ठेवून त्यांच्यावरती पैसे देतो, त्यांची गरज आपण भागवतो. पण आपण ज्यावेळी त्यांना पैसे देत असतो त्यावेळी कुठेतरी आपण चांगली भावना मनात ठेवून त्यांची गरज भागण्यासाठी, त्यांची जी काही संकट आहे त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण त्यांना ती मदत म्हणून करत असतो. पण काही वेळेला असं होतं की आपण चांगल्या भावाने मदत करायला जातो, पण ते पैसे, आपण जे दिलेले पैसे आहेत ते पैसे आपल्याला परत मिळत नाहीत. मग तो आपल्या जवळचा नातेवाईक असो, मित्र असो, आप्तेष्ट असो, कोणीही असो. एखाद्याला आपण चांगल्या मनाने पैसे देतो, पण समोरचा व्यक्ती आपल्यासारखा चांगला असेल किंवा या वायद्याला मी परत पैसे देतो म्हणून जर तुमचे पैसे जर तुम्हाला परत देत नसेल, तर याच्यावरती अतिशय सुंदर आणि अतिशय प्रभावी सेवा तुम्हाला आज मी सांगणार आहे. ही सेवा जी आहे आपल्या स्वामींच्या केंद्रामध्येच सांगितलेली आहे आणि मी ज्याही सेवा सांगते स्वामींच्या केंद्रामधल्याच असतात. मी ज्या काही सेवा सांगते त्या मी सेवा स्वतः केलेल्या आहेत. जे उपाय असतात ते मी स्वतः उपाय केलेले असतात. ज्या सेवांनी मला अनुभव आलेले आहेत त्याच सेवा मी तुमच्यासोबत शेअर करते. ज्या सेवांनी माझ्या परिवाराला, नातेवाईकांना अनुभव आलेले आहेत त्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर करत असते. ज्या सेवा मला केंद्रामध्ये समजतात किंवा केंद्राच्या ग्रुपवरती ज्या सेवा येतात त्याच सेवा मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर बघा, आता काय करायचं आहे, थोडं विषयांतर झालं कारण याचं एक कारण आहे. ते कारण तुम्हाला मी परत कधीतरी सांगेन. थोडं विषयाला विषय लागून आलं म्हणून मी तसं बोलले. तर असो, तर आता अडकलेले पैसे, आपण एखाद्याला उधार दिलेले पैसे आपल्याला परत मिळत नसतील आणि ते पैसे आपल्याला हवे असतील, तर अडकलेले आपल्या हक्काचे पैसे आपल्याला मिळवायचे असतील तर कोणती सेवा करावी? बघा, अगदी साधी सेवा आहे, आपल्या केंद्राप्रमाणे आहे आणि तुम्ही जर ही सेवा कराल, मनापासून श्रद्धेने कराल, तर नक्कीच तुमचे जे काही कितीही पैसे अडकलेले असो नक्कीच तुम्हाला परत मिळतील. आणि बघा, आता ही सेवा करत असताना आपल्याला आता ही सेवा कोणाची करायची आहे? तर बघा, कालभैरव देवता आपल्या सगळ्यांना माहीत आहे. कालभैरव देवता हे अतिशय न्यायप्रिय देवता आहेत. अतिशय म्हणतो ना की तापट, किंवा अतिशय जेवढे तापट आहेत, जेवढे ते त्यांच्या सेवेमध्ये आपण काही चुका करू त्यावेळी ते क्रोधित देखील होतात. पण आपण त्यांची मनापासून सेवा करू तर नक्कीच ते आपल्यावर प्रसन्न देखील होतात. तर कालभैरव देवतांची आपल्याला सेवा करायची आहे. कालभैरव देवता हे आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू शकत नाही, पण त्यांची सेवा आपण आपल्या घरामध्ये नक्कीच करू शकतो. तर आता काय करायचं आहे? कोणत्याही शुभ दिवशी, अर्थात गुरुवारीपासून तुम्ही ही सेवा केली तरी चालेल. आता काय करायचं बघा, सगळ्यात प्रथम तुम्हाला गुरुवारच्या दिवशी किंवा कोणत्याही शुभ दिवशी तुम्हाला काय करायचं आहे? सगळ्यात प्रथम तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प करत असताना, आता ही 40 दिवसाची आहे सेवा, संकल्पयुक्त सेवा आहे. तर संकल्पयुक्त सेवेला तुम्हाला, जर तुमच्या घराजवळ कालभैरव देवतांचं मंदिर असेल, तर त्या मंदिरात तुम्ही जाताना नारळ, खडीसाखर, फूल वगैरे घेऊन जा आणि तिथे ते अर्पण करा आणि कालभैरव देवतांना नमस्कार करा, मुजरा करा आणि म्हणा की म्हणजे मी ज्यांना पैसे दिलेले आहेत, माझे जे काही हक्काचे पैसे आहेत ते मला मिळू देत आणि म्हणजे ज्याला तुम्ही पैसे दिलेले आहेत त्याची जी काही अडचण आहे, त्याच्या अडचणीमुळे तुमचे पैसे तुम्हाला परत करत नसेल, तर त्याची ही अडचण दूर होऊ दे आणि तो व्यक्ती जो आहे ज्याने पैसे घेतलेले आहेत त्याने मला लवकर माझे पैसे देऊ दे किंवा माझे पैसे मला लवकर मिळू दे, अशी प्रार्थना किंवा अशी जी काही तुमचं मागणं आहे तिथे तुम्हाला बोलायचं आहे. आणि तिथे थोडा वेळ किंवा 11 वेळा तुम्हाला ओम श्री कालभैरवाय नमः असा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथून उठून यायचं आहे. आता ओम कालभैरवाय नमः अशा प्रकारे पण 11 वेळा जप केला तरी चालेल. आता ताई, आमच्या घराजवळ किंवा गावामध्ये कालभैरव देवतांचं मंदिर नाही, तर तुम्ही स्वामींच्या केंद्रात जाऊन सुद्धा अशी प्रार्थना करून येऊ शकता, काही हरकत नाही. आता
अशा प्रकारे प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, घरामध्ये यायचं. घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला सेवेला चालू करायचं आहे. सेवा करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प करायचा आहे. 40 दिवसाची सेवा आहे. संकल्पयुक्त सेवा करत असतो त्यावेळी आपण त्या सेवेला बांधील असतो. आपण ती सेवा मनापासून करतो, कधीही खंड पडू देत नाही. कितीही काही म्हणतो ना आपण कामं असली, कितीही तापद्रा असली किंवा काही असलं तरी त्या सगळ्यातून वेळात वेळ काढून आपण ती सेवा करतो. का तर आपण संकल्प केलेला आहे म्हणून. तर संकल्पयुक्त सेवेला आपण बांधील असतो. तर संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर तुम्ही तो संकल्पाचा व्हिडिओ बघा. तशा प्रकारे संकल्प करा आणि संकल्प केल्यानंतर तुम्हाला सेवा करायची आहे. आता सेवा काय करायची, अगदी साधी सोपी सेवा आहे, पण अतिशय प्रभावशाली सेवा आहे. तर आता उत्तरेकडे, तुमच्या घराच्या उत्तरेकडे तुम्हाला तोंड करून बसायचं आहे. ही सेवा जी आहे ती संध्याकाळच्याच वेळी करायची आहे. 6च्या पुढे 5च्या पुढे तुम्ही ही सेवा करू शकता. वेळेचं सुद्धा यामध्ये महत्त्व आहे. संध्याकाळच्या वेळीच तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर आता काय करायचं, 4च्या पुढे 4-5च्या पुढे तुम्ही ही सेवा करू शकतात. आता काय करायचं, सगळ्यात प्रथम संकल्प वगैरे झाला आणि परत महाराजांना आपल्या प्रार्थना करायची आहे की महाराज मी जी काही ही सेवा करतोय, अर्थात आपण संकल्पामध्ये हे बोललेलंच असतो, तरी पण आपण एकदा म्हणायचं, महाराजांना विनंती करायची की मी जी काही सेवा करतोय ते माझ्या स्वतःचे हक्काचे पैसे मला परत मिळावेत म्हणून मी ही सेवा करते आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि माझे हक्काचे पैसे जे काय आहेत ते लवकर मला परत मिळवू देत आणि तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावरती राहू दे. अशा प्रकारे तुम्हाला महाराजांना बोलायचं आहे. सेवेला चालू करायचं आहे. आता सेवा काय करायची, सगळ्यात प्रथम तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे. एका हातामध्ये एखाद्या डिशमध्ये वाटीमध्ये तुम्हाला पांढरी मोहरी घ्यायची आहे. आता पांढरी मोहरी किंवा हातामध्ये जर तुम्ही घेतली तर ती सुद्धा चालणार आहे. हातामध्ये किंवा डिशमध्ये घ्या. ती डिश तुम्हाला हातामध्ये अशी धरायची आहे. त्या डिशवरती तुम्हाला म्हणजे 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. 11 वेळा कालभैरवाष्टकम स्तोत्र म्हणायचं आहे. कालभैरवाष्टकम स्तोत्र हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे. आपले शत्रू असतील, आपल्या आयुष्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, करणी बाधा, भूत प्रेत पिशाच बाधा, यावरती सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे कालभैरवाष्टकम. तर तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्र, 11 वेळा कालभैरवाष्टकम स्तोत्र आणि 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्तम ह्या 3 सेवा तुम्हाला करायच्या आहेत. अगदी साधी सेवा आहे. कोणतंही पारायण नाही, कोणतंही नामस्मरणे, म्हणजे असं जास्त काही नाही की जास्त वेळ बसावं लागतं. तर नाही, अजिबात नाही. अर्धा तास लागतो सेवेला. पण सेवा मनापासून कराल तर नक्कीच तुमची कितीही मोठी रक्कम असते, कितीही छोटी रक्कम असू दे, नक्कीच तुम्हाला परत मिळणार, यात काही शंका नाही. पण सेवा करत असताना मनापासून करा, श्रद्धा ठेवून करा, महाराजांच्यावर विश्वास ठेवा आणि मग सेवेला चालू करा. आता रोज अशा प्रकारे तुम्हाला 40 दिवस सेवा करायची आहे. 40 दिवसामध्ये जर तुम्हाला मासिक धर्म आला, काही अडचण आली, सुतक विटाळ आला, तर तेवढे दिवस सेवा स्किप करायची आहे आणि परत तुम्हाला सेवा कंटिन्यू करायची आहे. ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पाळू शकता, पण ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही. मांसाहार तुम्हाला वर्ज्य करायचा आहे. जेवढे दिवस तुम्ही सेवा करताय तेवढे दिवस म्हणजे 40 दिवस तुम्हाला कडकडीत, जोपर्यंत सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्जच करायचा आहे. ज्यावेळी आपण संकल्पयुक्त सेवा करतो त्यावेळी आपल्याला मांसाहार हा कडकडीत वर्जच करायला पाहिजे आणि काही सेवांमध्ये आपल्याला नियम हे पाळलेच पाहिजेत, तरच त्याचे आपल्याला अनुभव येत असतात. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता हे सगळं घेऊन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता तुम्ही एक डिश घेतली, त्यामध्ये पांढरी मोहरी घेतली. आता पांढरी मोहरी मिळते कुठे, मला बऱ्याच मागच्या पण व्हिडिओमध्ये एका मी मोहरीची सेवा सांगितली होती, पिवळ्या मोहरींची किंवा पांढऱ्या मोहरींची सेवा काहीतरी मी सांगितली होती. ती म्हणजे अमावस्येला करण्याची सेवा सांगितली होती. तर काही ताईंचे प्रश्न आला की ताई पिवळ्या मोहरी कुठे मिळतात, पांढरी मोहरी कुठे मिळते. तर आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतील. कुठेही म्हणजे धार्मिक दुकानांमध्ये तुम्हाला पिवळी पांढरी मोहरी मिळून जाईल. आपली घरातली साधी मोहरी नाही, म्हणजे जी काळी असते ते अजिबात चालत नाही. पांढरी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे. त्याच्यावरती 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. आता हातात माळ धरून आणि एका हातात वाटी धरून आपण जप करू शकत नाही. तर तुम्ही ज्यावेळी नामस्मरण करणार आहे त्यावेळी एक 20 मिनटं तुम्ही घड्याळ लावा.
20 मिनटं घड्याळ लावा आणि 20 मिनटं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे नामस्मरण करा. त्यानंतर तुम्हाला 11 वेळा कालभैरवाष्टकम स्तोत्र म्हणायचं आहे आणि 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्तम. तर या 3 सेवा तुम्हाला करायच्या आहेत. त्यातली चिमूटभर मोहरी जी आहे, चिमूटभर मोहरी तुम्हाला घ्यायची आहे, अशा हातात घ्यायची आहे. आपल्या मुख्य दरवाजापाशी जायचं आहे. मुख्य दरवाजापाशी जाऊन महाराजांना आणि कालभैरव देवतांना सांगायचं आहे की ज्याने माझे पैसे घेतले आहेत, ज्याच्याकडे तुमचे पैसे आहेत त्याचं नाव घ्यायचं आहे की अमुक अमुक व्यक्तीकडे माझे पैसे आहेत आणि त्याने पैसे मला लवकर परत करावेत. त्याची जर काही अडचण असेल, ज्या अडचणीमुळे तो तुम्हाला पैसे देऊ शकत नाही, तर महाराज त्याची अडचण लवकर दूर करा आणि त्याची अडचणसुद्धा दूर होऊ दे आणि तो व्यक्ती मला लवकर पैसे परत देऊ दे. अशा प्रकारे तुम्हाला मुख्य दरवाजापाशी जाऊन बोलायचं आहे. तुमचा चेहरा जो आहे तो बाहेरच्या दिशेला करायचा आहे. ती मोहरी जी आहे असं बोलून झाल्यानंतर बाहेर टाकायची आहे आणि मग तुम्हाला तुमच्या घरामध्ये परत यायचं आहे. तर अशा प्रकारे रोज 40 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. मोहरी अगदी वाटीभर रोज 30 मोहरी घेतली तरी चालेल, काही हरकत नाही. वेगळी मोहरी घ्यायची काही गरज नाही. रोज 30 वाटी तुम्ही घेऊन त्या मोहरीवरती सेवा करून त्यातली चिमटभर मोहरी रोज तुम्हाला तशा प्रकारे बोलून बाहेर टाकायची आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही ही सेवा कराल मनापासून तर नक्कीच तुमचे कितीही कोटी असेल, लाखो असेल, हजारो असेल, रुपये असतील, कितीही रुपये तुमचे असू देत अडकलेले असेल बाहेर, नक्कीच तुमचे परत मिळतील. बऱ्याच अशा आता हल्ली स्कीम आपण ऐकतो की या स्कीममध्ये मी पैसे गुंतवले, माझे पैसे अडकले, या व्यक्तीला मी पैसे दिले, माझ्या व्यक्तीने ते पैसे परतच दिलेत. बघा, आपण खूप कष्ट करून मेहनत करून पैसा मिळवलेला असतो आणि आपल्या मेहनतीचा पैसा जर असा वाया चालला तर अर्थात आपल्याला खूप वाईट वाटत असतं. त्यामुळे तुमच्या हक्काचे पैसे जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्ही ही सेवा नक्की करा. खूप सुंदर अनुभव येईल. अगदी 40 दिवसाच्या आतसुद्धा तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. 40 दिवस पूर्ण झाल्यावर जरी तुमची इच्छा किंवा पैसे परत मिळाले नाहीत म्हणून अजिबात नाराज व्हायचं नाही. आपली सेवा महाराजांच्या खात्यामध्ये जमा होतच असते. योग्य वेळ आली की त्या सेवेचं फळ आपल्याला महाराज देतच असतात. त्यामुळे सेवा केली, माझं हे झालं नाही असं म्हणून, म्हणजे पूर्ण झालं नाही म्हणून नाराज पण व्हायचं नाही. विश्वास ठेवायचा, आपण आपल्या सेवेवर आणि आपल्या महाराजांच्यावर विश्वास ठेवायचा, बाकी काही नाही. फक्त सेवा करत राहायचं. या सेवेसोबतच आपली नित्यसेवासुद्धा चालू ठेवायची. रोज 3 अध्याय आणि स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय, 11 माळी तारक मंत्र, ही सेवासुद्धा चालूच ठेवायची. कारण हा आपला बेसिक पाया आहे आणि आपला बेसिक पाया जर भक्कम असेल तर आपण पुढे केलेली कोणतीही सेवा नक्कीच फळाला येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. नक्कीच तुमचं काम होईल, यात काही शंका नाही. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.